विचारांच्या वेगापेक्षाही जास्त वेगाने बदल घडणारं जग म्हणजे डिजिटल जग। तंत्रज्ञानाच्या या झपाट्याने बदलणाऱ्या युगात चांगली नोकरी मिळवण्यासाठी आणि व्यवसाय करण्यासाठी चांगल्या प्रशिक्षणाचीही गरज असते आणि हीच नव्या पिढीची गरज पूर्ण करत आहे जेटकिंग। मेक इन महाराष्ट्र या डिजिटल क्रांतीमुळे संपूर्ण भारतातच नव्हे तर जगभरात बदल घडत आहे। माहितीचं वेगवान आदान प्रदान होण्यासाठी आणि या डिजिटल क्रांतीत टिकून राहायचं म्हणजे कौशल्य विकासाची गरज आहे। कौशल्य विकास आणि या क्षेत्रातील होणाऱ्या बदलाची कास धरत तरुण पिढीला आयटी क्षेत्राचं अत्याधुनिक प्रशिक्षण देणारी मागील 27 वर्षात आयटी प्रशिक्षण क्षेत्रात अव्वल स्थान कायम असलेली संस्था म्हणजे जेटकिंग। जेटकिंगच्या भारतासह जगभरात 100 पेक्षा जास्त शाखा असून 16 शाखा महाराष्ट्रात आहेत। ठाण्यातील ही संस्था तरुण पिढीला आयटी क्षेत्राचं प्रशिक्षण देऊन डिजिटल क्रांतीचा भाग बनवणार आहे। का करावं विद्यार्थ्यांनी हे करिअर 12वी झाल्या तर मॅकेन्झी कंपनीचं जर तुम्ही सर्वे बघाल किंवा नारायण मूर्तींनी मागे 2015 मध्ये जे स्टेटमेंट दिलं होतं ते बघाल तर जवळजवळ 25% विद्यार्थीच त्यांच्या ग्रॅज्युएशन नंतर एम्प्लॉयबल म्हणजे नोकरी देण्यायोग्य असतात। मग बाकीच्या विद्यार्थ्यांनी काय करावं? कारण की त्यांना असा काहीतरी स्किल सेट असं काहीतरी त्यांना शिकावं लागेल की जेणेकरून ते एम्प्लॉयबल म्हणजे नोकरी मिळवण्याच्या योग्य होतील। आणि जेटकिंगमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकली शिकवल्या जातात आणि त्याचमुळे ते बनतात नोकरी योग्य। इंजिनिअरिंग जे कोर्स आहेत ते कोर्स 4 वर्षाचे कोर्स असतात। त्याच्यानंतर पण जे आमचं जो स्टुडंट आहेत म्हणजे जे बाकीचे जे स्टुडंट आहेत मिडल क्लास वर्गातले स्टुडंट असतात त्यांना एवढं 4 वर्षाचा इंजिनिअरिंग कोर्स करून तेवढे त्यांना फीस त्यांना अफोर्ड नसते। खरं जेटकिंगमध्ये कसं आहे की 1 वर्षाचा कोर्स करून त्यांना 100% जॉब गॅरंटी आम्ही प्रोव्हाइड करतो। जर काही मुलांना फायनान्शियल प्रॉब्लेम असेल तर त्यांना आम्ही लोनची फॅसिलिटी पण आमच्याकडे आहे, त्याच्यामध्ये आम्ही त्यांना बँक लोन पण प्रोव्हाइड करून देतो। जेटकिंगमध्ये प्रवेश मिळवण्याआधी ज्या विद्यार्थ्याचं स्वतःचं ईमेल अकाउंट सुद्धा नसतं तो विद्यार्थी जेव्हा जेटकिंगमध्ये प्रशिक्षण घेतो तेव्हा तो आयटी क्षेत्रातील सर्वच बारकावे शिकत पारंगत होतो आणि जेव्हा कोर्स पूर्ण करतो तेव्हा स्वतःचा डेटा क्लाउड वर घेऊन जातो। जेटकिंगमध्ये कम्प्युटर नेटवर्किंग प्रशिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकडे देखील या ठिकाणी लक्ष दिलं जातं। योगा, पर्सनल डेव्हलपमेंट इत्यादी महत्त्वपूर्ण गोष्टीही या ठिकाणी शिकवल्या जातात। त्यामुळे विद्यार्थ्याला पुढे या ज्ञानाचा उपयोग पदोपदी होतो। 1 वर्षानंतर कोर्स कंप्लीट झाला आणि त्यानंतर मी जेटकिंगमध्येच जॉबला लागलो। जेटकिंगमध्येच मला 3 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे। जेटकिंगमध्ये मी ॲज अ डेस्कटॉप इंजिनियर म्हणजे पूर्ण क्लासचा नेटवर्कचा सेटअप आणि कम्प्युटरचा सेटअप मी पूर्ण बघत होतो 3 वर्ष। तो एक्सपिरियन्स मिळाल्यामुळे मी जेटकिंगच्या बेसवरती आता एका चांगल्या कंपनीमध्ये जॉबला आहे। जेटकिंगबद्दल सांगायचं तर फॅकल्टीज अँड तिथल्या फॅसिलिटीज वगैरे तर खूप मस्त आहेत। मला खूप तिथे शिकायला भेटलं। खूप म्हणजे असं खेळीमेळीचं वातावरण होतं तिथे। असं नाही की तुम्हाला फक्त थेरीज असते। ॲक्च्युली थेरीमध्ये खूप म्हणजे कंटाळतात मुलं की थेरीमध्ये खूप हे असतं, तर मग त्याच्यामध्ये ॲक्च्युली 100% पैकी 60% तर त्याच्यामध्ये प्रॅक्टिकल असतं अँड 40% थेरी असते। सो थेरीबरोबर प्रॅक्टिकल्स वगैरे करत ते सगळं प्रोग्रेसिव्ह माझं खूप झालं आणि इंग्लिशबद्दल म्हणजे इंग्लिश पण तेवढं इम्प्रूव्ह झालं, पर्सनॅलिटी डेव्हलप झाली। आयटी क्षेत्रात सक्षम करिअर करण्यासाठी योग्य ठिकाणी प्रशिक्षण घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे। जेटकिंगमधून प्रशिक्षण घेतल्यानंतर चांगली नोकरी मिळू शकते। बँकिंग, रेल्वे सेवा, टेलिकॉम अशा इतर ठिकाणी आणि नुसत्याच शहरात नाही तर ग्रामीण भागात सुद्धा संधी उपलब्ध आहेत। जेटकिंगचा कोर्स करून स्टुडंट्स फक्त आयटी सेक्टरमध्येच फक्त जॉब्स नाही घेत, पण त्यांना आयटी, ITS, बँकिंग, एव्हिएशन, ATM सिस्टम्स अशी खूप जास्त अपॉर्च्युनिटीज असते, तिकडे पण जॉब लागतात। म्हणजे आयटी आणि नॉन आयटी इंडस्ट्रीमध्ये पण इंजिनियर्सची फार गरज असते आणि आम्ही जेटकिंगच्या स्टुडंट्सना प्लेस करतात ते। डिजिटल इंडिया, मेकिंग इंडिया यामुळे भारतात देखील डिजिटल क्रांतीची सुरुवात झाली असून येत्या काळात मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे। त्यामुळे देशात होऊ घातलेल्या या डिजिटल क्रांतीसाठी तयार राहायला हवं। जेवढे बॅच मी कंडक्ट केलेले आहेत त्याच्यामध्ये जे मुलं माझ्याकडे आलेले आहेत त्या मुलांना साधा त्यांचा ईमेल ॲड्रेस पण कॉन्फिगर करता येत नाही, तर ती मुले इकडे
PC ॲसेंबल करून आता ती मुलं सर्व्हर मॅनेज करत आहेत. त्यामुळे हा जेटकिंगचा उपयोग खूप मुलांना झालेला आहे. आमच्या इथे हार्डवेअर नेटवर्किंग सारखे विषय शिकवले जातात. आमच्या इथे असे पण टेक्निकल स्टुडंटसोबतही असे नॉन टेक्निकल स्टुडंट आहेत ज्यांना ह्या कोर्सचा भरपूर लाभ झालेला आहे आणि आज ते चांगल्या पदावर कार्यरत आहेत. या कोर्समुळे म्हणजे तुम्ही आत्ताच्या युगामध्ये जे 3D प्रिंटिंग, रोबोटिक्स, डिजिटल मार्केटिंग, CCNA, लिनक्स सारखे जे कोर्सेस अवेलेबल आहेत किंवा ज्या क्षेत्रामध्ये आज हे विषय जास्त प्रमाणात वापरले जातात त्याचं तुम्हाला सखोल ज्ञान मिळतं. जेटकिंगच्या भारतासह जगभरात 100पेक्षा जास्त शाखा असून 16 शाखा महाराष्ट्रात आहेत. अनुभवी प्रशिक्षक, अद्ययावत प्रशिक्षण वर्ग अशा विविधतेनं परिपूर्ण अशा जेटकिंगमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांपुढे मोठ्या संधी उपलब्ध असणार आहेत. डिजिटल इंडिया, मेकिंग इंडिया, मेक इन महाराष्ट्र यासारख्या उपक्रमांमुळे येत्या काळात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार असून संगणक आणि त्यावर आधारित कौशल्य शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना येत्या काळात मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.